नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. करंट अफेअर्सची सिरीज आपण जे बघू शकता चालवलेली आहे. जानेवारीपासून डिसेंबरचा आपला टार्गेट आहे. पण आता आपल्याला माहित असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा पण झालेली आहे. त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपण बघितलं की 28 सप्टेंबरला ती परीक्षा होणार होती, पण 9 नोव्हेंबरला झाली. आणि त्यात 2024, 2023, 20 पर्यंतचे करंट अफेअर्स विचारले आणि 2025चे करंट अफेअर्स एकदम 3-4च प्रश्न विचारले. म्हणजे 15 पैकी फक्त 3, मला वाटतं 3 या 2च प्रश्न होते की जे 2025 मधले होते. म्हणून आता आपल्याला एक लक्षात यायचं आहे की थोडं 2024चं पण आपल्याला करंट अफेअर्स थोडंफार म्हणजे एक आयडिया असली पाहिजे. पण लक्षात ठेवा की कंबाईनची जी जी प्रिलिम शेड्यूल आहे ती 21 तारखेला आहे, 21 डिसेंबर, आणि गट क ची जी आहे 4 जानेवारीला आहे. मग शक्यतो कंबाईन राज्यसेवा सारखी नसते, थोडी सोपी असते, कारण राज्यसेवाचा पेपर पण थोडा डिफिकल्ट आला. लक्षात ठेवायचं आहे इथं 2025च करंट अफेअर्स भरपूर महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकता थिअरी एमसीक्यू वाला पॅटर्न चालवला होता. आज आपण बघू शकता की एका महिन्यावरच परीक्षा आहे, म्हणून आजचा लेक्चर आणि उद्याच्या लेक्चरमध्ये पहिले थिअरी कव्हर करून घेऊ. त्याच्यानंतर एकत्र कसं एमसीक्यू एंडला तुमचं म्हणजे लक्षात राहील. मग आज आपण टार्गेट आहे की ऑक्टोबरपर्यंत आपल्याला करायचं आहे, म्हणून आपण शक्यतो पहिले थिअरी करू आणि त्याच्यानंतर एमसीक्यू करू. मग आजचा लेक्चर आपण सप्टेंबरचा पार्ट 1 थिअरी बघणार आहोत. 1 ते 15 सप्टेंबरच्या मध्ये जे महत्त्वाच्या चालू घडामोडीची थिअरी होती ते बघणार आहोत. आणि उद्याच्याच लेक्चरला आपण 16 ते 30 सप्टेंबरवाली थिअरी बघणार आहोत. तर लक्षात ठेवायचं एवढे सारे बघू शकता महत्त्वाच्या घटना SCO समिट जे भरपूर चर्चेत राहिलेली आहे. कारण पुढे मी एक्सप्लेन करेन की नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट कुठेतरी रचण्यात आला होता, असं म्हणजे ती कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे. पण ती किती खरं आहे ते आपल्याला काय माहीत नाही, म्हणून लेट्स गो विथ द फर्स्ट. चला, फर्स्ट जे इम्पॉर्टंट आहे सप्टेंबर महिन्यातलं, लष्करी सराव ब्राईट स्टार 2025. येस, इथं बघू शकता एक्सरसाइज ब्राईट स्टार 2025 मोहम्मद नागूब मिलिटरी बेस. येस, तर लक्षात ठेवायचं इजिप्तमध्ये आहे. इजिप्तमध्ये होणाऱ्या म्हणजे ऑलरेडी होऊन गेले, पण न्यूजपेपरमधून डायरेक्टली आर्टिकल उचलल्यामुळे असं आपल्याला शब्द दिसत आहे. इजिप्तमध्ये 19व्या ब्राईट स्टार 2025 या सर्वात भारतीय सशस्त्र दलाचे जवान सहभागी होत आहेत. हा एक द्वैवार्षिक बहुपक्षीय लष्करी सराव आहे, जो मध्य पूर्व उत्तर आफ्रिका, मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिका प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या त्रिसेवा सरावांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 1980 पासून अमेरिकेच्या भागीदारीत इजिप्तने आयोजित केलेले हा सराव द्विपक्षीय अमेरिका इजिप्त उपक्रमातून पूर्णस्तरीय बहुपक्षीय लष्करी सरावात विकसित झाला आहे. पहिले अमेरिका आणि इजिप्तमध्येच हा द्विपक्षीय व्हायचा, पण आता बघू शकता मल्टीनॅशनल झालेला आहे. आता बरेच देश या बघू शकता ऑपरेशन लष्करी सराव ब्राईट स्टार, एक्सरसाइज ब्राईट स्टार मध्ये आता सहभागी असतात. सहभागी राष्ट्रांमध्ये संयुक्तता आणि परस्पर संवाद वाढवणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता वाढवणे आणि संयुक्त प्रशिक्षणाद्वारे बहु डोमेन युद्ध सज्जता मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवायचे लष्करी सराव जो ब्राईट स्टार आहे तो मोहम्मद नागूब मिलिटरी बेसवर झाला. ते कुठे आहे? इजिप्तमध्ये आहे. येस, इजिप्तमध्ये. आणि थोडंफार अजून जाणून घेऊया मग वेगवेगळे जे मल्टीलॅटरल जे आपले एक्सरसाइज होत राहतात. एक मिनिट. अदर की मल्टीलॅटरल मिलिटरी एक्सरसाइज आहे की जे बहुपक्षीय होतात. तर मलाबार जे नेव्हीचं आहे, US, जपान, ऑस्ट्रेलिया अलॉंग विथ इंडिया, भारतचा सहभागी आहे या सगळ्यांमध्ये. बाकीचे कुठले देश आहे ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारण्याचं चान्सेस आहे की मलाबार जे सराव होतो त्याच्यात कुठले कुठले देश असतात. US असतो, जपान असतो आणि ऑस्ट्रेलिया असतो. लक्षात ठेवायचं US आहे, या बाजूने ऑस्ट्रेलिया आहे, वरच्या बाजूने जपान आहे आणि मग भारत आहे. आणि मग जे कुठंतरी बघू शकता की इंडियन ओशन आहे, हिंद महासागर आहे, त्याच्यावर कुठेतरी आपलं पकड बनवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी मलाबार सुरू करण्यात आलेला आहे. मिलन पण बघू शकता की नेव्हीचंच आहे. इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे, श्रीलंका आहे, थायलंड आहे आणि सेव्हरल अदर्स. म्हणजे आशियाई जे मॅक्झिमम बघू शकता, ज्याच्या बघू शकता आपलं साऊथ चायना सी असेल, इंडियन ओशन असेल, या सर्व बघू शकता यांचा गट मिळून एक मिलन असं होतं. रिम पॅक, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, इंडिया अँड सेव्हरल अदर्स. यस, त्यात US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रिम पॅक करून एक आहे. त्याच्यानंतर इप्स समर, ब्राझील अँड साऊथ आफ्रिका, एवढेच आहेत. ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि इथं इंडिया. आता लक्षात फक्त एक मलाबार ठेवायचं आहे आणि इप्स समर ठेवायचं आहे, कारण इथं बघू शकता इंडिया आहे, साऊथ आफ्रिका आहे आणि ब्राझील आहे. इप्सा, इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका.
येस, इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका नेव्हल एक्सरसाइज आहे ते लक्षात ठेवायचं. इप्समल आणि मलाबारमध्ये US, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत. येस, झालं क्लिअर. आणि आपले कुठला टॉपिक होता? लष्कर सराव ब्राईट स्टार, जो सप्टेंबरमध्ये झाला मोहम्मद नागूब मिलिटरी बेसवर इजिप्तमध्ये. चला नेक्स्ट, राष्ट्रीय बायोफाउंड्री नेटवर्क आणि जैव अर्थव्यवस्था. द पॉलिसी स्कोप इज ब्रॉड अँड एम्बिशियस. बायो E3 टार्गेट स्ट्रॅटेजिक सस्टेनेबल ग्रोथ, हे नंतर बघूया. तर बायो E3 काय लक्षात, नॅशनल जे आहे बायोफाउंड्री बघू शकता. नेटवर्क जे पॉलिसी आहे ते आपण हे केलेली आहे. त्याचा अर्थ काय बघू शकता. बायो 3 अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैव तंत्रज्ञान. म्हणजे बायो E3 म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट. आता कधी कधी हा डायरेक्टली प्रश्न विचारू जाऊ शकतात की बायो E3 जे आहे की नॅशनल बाउंड्री नेटवर्कमध्ये बायो फाउंड्री नेटवर्कमध्ये केलेलं आहे, ते बायो E3चा मिनिंग काय विचारतील. बायो मीन्स बायोटेक्नॉलॉजी आणि E3 म्हणजे E फॉर इकॉनॉमी, E फॉर एन्व्हायरमेंट, E फॉर एम्प्लॉयमेंट. पॉलिसी धोरणाचा 1 वर्षाच्या निमित्ताने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील पहिले राष्ट्रीय बायो फाउंड्री नेटवर्क सुरू केले आहे, जे जैव तंत्रज्ञानाच्या भारताच्या जैव अर्थव्यवस्थेच्या प्रमुख चालक बनण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रीय बायो फाउंड्री नेटवर्कमध्ये 6 संस्थानांचा समावेश आहे, ज्या संकल्पनेचे पुरावे वाढवून आणि प्रयोगशाळांपासून उद्योगात नवोपक्रम हलवून जैव उत्पादन मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. जैव अर्थव्यवस्था म्हणजे काय, आता लक्षात ठेवा. बायो जे आपण बोलतो त्याचा अर्थ काय आहे, म्हणजे बायो इकॉनॉमी. जैव अर्थव्यवस्था म्हणजे शाश्वत आणि समावेशक अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवून सर्व आर्थिक क्षेत्रांमध्ये उत्पादन, प्रक्रिया आणि सेवा प्रदान करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम वापरून जैविक संसाधनाचे उत्पादन, वापर आणि संवर्धन होय. भारताची जैव अर्थव्यवस्था 2014 मध्ये $10 अब्ज वरून 2014 मध्ये $165.60 अब्ज पर्यंत वाढली आहे. आणि 2030 पर्यंत आपलं $300 लक्ष आहे, $300 अब्ज लक्ष आहे. लक्षात ठेवा किती जैव अर्थव्यवस्था मग किती आहे. बायो बघू शकता की ह्याच्यामुळेच हे आहे की बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी. बायो इकॉनॉमी हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की भारत ह्याच्यात आपलं वाढवत जाणार आहे. आणि आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बायो E3 आणि नॅशनल बायो फाउंड्री बघू शकता नेटवर्क पॉलिसी जाहीर केलेली आहे. आता बायो इकॉनॉमीच्यात काय आहे, त्यात काय काय येतं ॲक्च्युली. म्हणजे बायो जे अर्थव्यवस्था आहे ते काय असंच थोडी आहे बायोटेक्नॉलॉजी, पण हेच आहे की ती टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला संपूर्ण बघू शकता. त्या टेक्नॉलॉजी अंतर्गत येतं काय, तर फर्स्ट आहे की बायोफार्मा मेडिकल, वॅक्सिन, बायोसिमिलर्स अँड थेरोपॅटिक्स फॉर हेल्थकेअर. म्हणजे त्यात इन्व्हेस्टमेंट असणार, FDI असेल, तो कॅटेगरी पूर्ण ग्रोथ करायचा असेल ते आहे. म्हणजे जेवढं जे टार्गेट ठेवलं आहे हे सगळे जे बायोच्या अंडरमध्ये येतात ते आपल्याला सगळं हे करायचं आहे. नेक्स्ट आलं बायो ॲग्री, क्लायमेट स्मार्ट क्रॉप्स, जीन एडिटेड राईस, लाईफस्टॉक प्रोडक्टिव्हिटी, हे सर्व बायो ॲग्रीमध्ये येतात. बायो इंडस्ट्रियलमध्ये काय, तो बायो मॅन्युफॅक्चरिंग, बायो पॉलिमर्स, इंडस्ट्रियल एन्झाईम्स फॉर इंडस्ट्री. आणि बायो रिसर्चमध्ये जेनॉमिक्स, सिंथेटिक बायोलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, सायंटिफिक ॲडव्हान्समेंट, हे सगळं जे आहे जे बायो इकॉनॉमी सेक्टरमध्ये येतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि बघू शकता DBT मार्क्स 1 इयर बायो E3 पॉलिसी विथ द लॉन्च ऑफ फर्स्ट नॅशनल बायो फाउंड्री नेटवर्क, 6 बायो फाउंड्रीज अक्रॉस इंडिया. येस, मल्टी लँड्समध्ये आला तर येईल. 1 वर्ष झालं, सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेला, आता सप्टेंबर 2025 झालं आहे. त्याच्यानुसार बायो E3 जी पॉलिसी आहे त्या अंतर्गत फर्स्ट नॅशनल बायो फाउंड्री नेटवर्क स्थापन झालेलं आहे. आणि 6 बायो फाउंड्रीज आहे पूर्ण आपल्या देशात. तर लक्षात ठेवायचं आहे, जे नाभी पंजाब, त्याच्यानंतर थिस्ता फरीदाबाद, ACTREC मुंबईमध्ये आहे, NCCS पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर IPFT हरियाणा आणि ICGEB न्यू दिल्ली. आता लक्षात ठेवायचं आहे, फक्त महाराष्ट्राच्या बाहेर 4 आहेत आणि महाराष्ट्रात 2 आहेत. एक मुंबईत आहे, एक पुण्यात आहे. मग पुण्यात काय आहे, NCCS पुणे आणि ACTREC मुंबईमध्ये आहे. आणि बाकी सगळ्या बघू शकता त्या दिल्लीच्या NCR रिजनमध्ये आहे. म्हणजे पंजाबमध्ये नाभी पंजाबमध्ये आहे, फरीदाबादमध्ये थेस्ती, ICGEB न्यू दिल्ली आणि IPFT हरियाणा. येस, 6च्या 6 लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, हिंद महासागर नौदल संगोष्ठी म्हणजे सिम्पोजिझम, IONS, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझम याचा अर्थ आहे. भारतीय नौदलाने कोची येथे इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझम अंतर्गत एमर्जिंग लीडर्स पॅनलचे आयोजन केले होते, ज्यामुळे तरुण नौदल नेत्यांना
हिंद महासागरच्या क्षेत्रातील सागरी सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ बनाले. आता IONS झालं कुठं हा प्रश्न येतो, तर इट इज कोची. ऑप्शन तुम्हाला देतील कोची, विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई. सॉरी हा एक मिनिट. वेगवेगळे ऑप्शन दिले जातील, पण लक्षात ठेवायचं इट इज कोची. याबद्दल बघू शकता, आपण जाणून घेऊया. IONS हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे ज्याचा उद्देश आयओआर किनारी राज्यांच्या नौदलांमध्ये सागरी सहकार्य वाढवणे आहे. हे प्रादेशिक सागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी, माहितीच्या देवाणघेवाण करण्यासाठी आणि सहकारी उपायांसाठी समज वाढवण्यासाठी एक खुला मंच प्रदान करते. सदस्य काय? IONS मध्ये 34 राज्यांचे सामूहिक ताकद आहे. भारतासह 25 सदस्य आणि 9 निरीक्षक देश आहेत. उद्घाटन चर्चासत्र म्हणजे सेमिनार झाले. उद्घाटन IONS कॉन्क्लेव्ह 2008 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय नौदल अध्यक्ष होते. 2008 मध्ये सुरू करण्यात आला होता, लक्षात ठेवा. 2025च्या अखेरीस भारताने नियोजित 9व्या COC दरम्यान भारत पुन्हा 2025-27 IONS चे अध्यक्षपद भूषवणार आहे. येस, 2 वर्ष आपल्याकडे अध्यक्षपद राहणार आहे 2025 ते 27. आणि हेच आहे बघू शकता इंडियाज प्रेझेन्स इन द इंडियन ओशन, म्हणजे भारतीय बघू शकता उपखंडात कसा आहे इंडियन ओशनमध्ये. श्रीलंका एक्सपोर्ट ऑफ पेट्रोल गुड्स, म्हणजे वेगवेगळ्या देशांना आपण कुठं कसं काय आपण बघू शकता की ट्रेडिंग करतो ते दिले. चाबार पोर्ट आहे जे इराणमध्ये आहे, जे कन्स्ट्रक्शन आपण करतोय. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन ऑइल रिझर्व जे आहे आपण UAE बरोबर पण डील करतोय. ओमान बरोबर पोर्ट ऑफ डुक्यूम ओमान बरोबर आपलं चाललंय की आपल्याला ते द्यावं ट्रेडिंगसाठी. सेचिलीज बघू शकता हा देश इकडे आहे. सेचिलीज बद्दल इंडियन बेस ॲझम्पशन पेंडिंग, म्हणजे अजून भेटलेलं नाही. जर बेस भेटलं तर इंडियाची नेव्हीचं तिकडे एक बेस बनेल. मॉरिशियस जे छोटा आयलंड आहे, मॉरिशियस पण बघू शकता पेट्रोलिंग बोट्स आणि हे सगळं ट्रेनिंग फॅसिलिटीज आहे. मादागास्करमध्ये कम्युनिकेशन फॅसिलिटी बनवण्यात आलेली आहे आणि ते यूज ऑफ पोर्ट पण करतात इंडियन नेव्ही पूर्ण. रियुनियन आयलंड फ्रान्स, परमिशन फॉर इंडियन नेव्ही यूज ऑफ बेस, म्हणजे त्यांचा बेस हे सगळे आहे जे भारतीय नेव्ही वापरू शकते. आणि भारतीय नेव्ही काय कुणावर दुसऱ्यांना हल्ला करण्यासाठी नाही वापरत. आपले मच्छमार असतील आणि बाकी सगळे जे इकडे जे घडणाऱ्या कॅलॅमिटीज असतील त्याच्यासाठी आपण बघू शकता मॅक्झिमम आपण हे करतो. मालदीव्समध्ये पण सेम प्रकार आहे. डिओगी गार्सिया आयलँड जे UKचा आहे सेम तिथं दिलेलं आहे. कोको आयलँड जे आहे ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी पण तेच प्रकार केलेला आहे. आणि अंदमान निकोबार जो आपला आहे त्याला आपण बघू शकता मोठा बेस तयार करतोय. बांगलादेशला पण फायनान्शियल एड, गरीब लोक आहे काय करणार, त्यांना द्यायलाच लागतं. म्यानमारमध्ये बघू शकता सिक्वे फोर्ट आपण कन्स्ट्रक्शन करतोय. थायलंडमध्ये जॉईंट पेट्रोलिंग करतो. मलेशियामध्ये पण तेच. सिंगापूर बरोबर पण जॉईंट पेट्रोलिंग तसेच एक्सरसाइज. इंडोनेशिया बरोबर पण सेम आणि ऑस्ट्रेलिया बरोबर पण सेम. म्हणजे ह्या बाजूचे देश आहे थोडे प्रगत आहेत, त्यांच्याबरोबर वेगळं आहे आणि ह्यांच्याबरोबर वेगळं असं. आणि हाच बघू शकता भारताचा डिप्लोमॅसीचा विजय आहे की आपण पूर्ण हिंद महासागरमध्ये आपला कब्जा आहे. बऱ्याच सारे जे देश तिकडं बाउंड्रीवर आहे तिथं बऱ्याच सारा आपला पकड आहे. चला, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि ह्याच्यावर प्रश्न येण्याचा 100% चान्सेस आहे. दॅट इज 25वी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद. 25th शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन बघू शकता शिखर परिषद आहे. ती कुठे झाली? भारताचे पंतप्रधान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखाच्या 25व्या बैठकीत सहभागी झाले. 2025च्या SCO शिखर परिषदेचे प्रमुख निकाल काय आहेत ते आपण बघू. दहशतवाद विरोधी. तियानजिन जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्यासह दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यात आला आणि दहशतवादांच्या सीमापार हालचाली थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आणि भाडोत्री हेतूंसाठी अतिरेकी गटाचा वापर करण्यास विरोध करण्यात आला. त्याच्यानंतर सदस्यता आणि भागीदारी. लाओसला भागीदार देश म्हणून स्वीकारण्यात आले. यस, लाओस. SCO शिखर परिषदेमध्ये लाओसला सहकार्य देश म्हणून स्वीकारण्यात आले, ज्यामुळे SCOची संख्या 27, 10 सदस्य भारतासह प्लस 17 भागीदार झालेले आहेत. टोटल 27 झालेले आहेत. परमनंट जे आहेत ते 10 सदस्य आहेत, लक्षात ठेवायचं. जागतिक प्रशासन, सार्वभौम समानता, बहुपक्षीय न्याय, जागतिक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्लोबल गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह प्रस्तावित करण्यात आला. CGI भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते. या व्यतिरिक्त सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या आर्थिक निर्बंधासह एकतर्फी जबरदस्तीच्या उपाययोजनेचा विरोध करते. यस,
आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की कुठली शिखर परिषद होती, 25वी होती. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची झाली कुठे? चीनमधील तियानजिन. आणि टोटल सदस्य किती आहेत? 27 आहेत. 10 परमनंट सदस्य भारतासह आणि 17 भागीदार. आणि कुठल्या देशाला बघू शकता भागीदार देश म्हणून दिलेला आहे? इट इज लाओस. येस. पुढच्या स्लाइडमध्ये अजून डिटेल बघूया. SCO समिट इन चायना, व्हॉट यू नो, म्हणजे यात झालं काय काय? SCO तियानजिन शिखर परिषद 2025 ची शांघाय सहकारी संघटनेची 25वी राज्य प्रमुख परिषदेची बैठक होती, जी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे आयोजित करण्यात आली होती. ही SCOच्या इतिहासातील सर्वात मोठी शिखर परिषद होती आणि चीनने 5व्यांदा ही बैठक केली. सर्वात मोठी शिखर परिषद होती, SCOच्या ऐतिहासिक होती. आणि ह्याच्यातच कुठेतरी नरेंद्र मोदींचा हत्याचा कुठेतरी बघू शकता कट होता. असं म्हणजे कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावा, नाही तर व्हिडिओजच्या सेशनमध्ये जावा आणि मोदी हत्या करून एक व्हिडिओ जे असेल SCO समिटमध्ये मोदीची हत्या असा जो व्हिडिओ आहे ते डिटेलमध्ये बघू शकता. तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सध्या आपण करंटच्या दृष्टिकोनातूनच बघूया. शांघाय सहकार्य संघटना ही 10 सदस्य राष्ट्रांची एक युरेशियन राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटना आहे. ती राजकीय, आर्थिक सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्यावर लक्ष केंद्रित करते. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे, जी जगाच्या एकूण क्षेत्रफळावर किमान 24%, युरेशियाच्या 65% आणि जगाच्या लोकसंख्येचे 42% व्यापते. जागा 24% आणि पॉप्युलेशन 42% व्यापते. 2024 पर्यंत तिचा एकत्रित नाममात्र GDP नुसार 23% आहे. तर PPP वर आधारित त्यांचा GDP जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे 36% आहे. SCO ही 1996 मध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान यांचे स्थापन झालेले शांघाय 5. शांघायमध्ये झालेलं आणि शांघाय 5 मध्ये 5 देश होते. चीन होतं, रशिया होतं, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान. येस, ह्या 5 लोकांनी शांघाय 5 म्हणून हे केलेलं आहे. आणि आत्ताचं बघू शकतो परमनंट देश आहेत हे डिरेक्टली आणले. बेलारूस आहे, चायना आहे, इंडिया आहे, इराण आहे, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान, रशिया, पाकिस्तान, किर्गिस्तान. आता लक्षात ठेवायचं आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, चायना आहे, रशिया आहे. 4 मोठे देश तर आहेत. इराण पण आहे 5. आता रशियाचे तुकडे झालेले 4 देश, किर्गिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, हे झाले 4, असे 9. आणि मग बेलारूस एक राहिला 10वा देश. लक्षात ठेवायचं आहे, भारत, पाकिस्तान, चायना आणि रशिया हे 4 झाले. त्याच्यानंतर रशियाचेच तुकडे झालेले 5 देश आहेत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि आपलं तजाकिस्तान, हे झाले आपले 8. त्याच्यानंतर एक इराण झाला, बाजूलाच आहे आपला, आणि बेलारूस. यस, असे 10 जण लक्षात ठेवा. नेक्स्ट, जून 2001 मध्ये ह्या राष्ट्रांचे आणि उझबेकिस्तानचे नेते शांघाय येथे भेटले आणि SCO ची घोषणा केली. ही एक नवीन संघटना आहे जी सखोल राजकीय आणि आर्थिक सहकार्य होते. जून 2017 मध्ये ती भारत आणि पाकिस्तानसह 8 राज्यांमध्ये विस्तारली. 6 होते, 6च्या बदली 2 लोकांना ऍड केलं, भारत आणि पाकिस्तानला 2017 मध्ये. आणि जुलै 2023 मध्ये इराणला आणि जुलै 2024 मध्ये बेलारूसला. असे बघू शकता 6 पहिले शांघाय 5 होते, त्याच्यात बघू शकता तजाकिस्तान वाढला, 6 झाले. त्याच्यानंतर भारत पाकिस्तानला पण वाढवण्यात आला, 8 झाले. त्यानंतर इराण आणि बेलारूसला पण वाढवलं, मग 10 झालेत. या गटात सामील झाले. अनेक देश निरीक्षक किंवा संवाद भागीदार म्हणून आहे. निरीक्षक देश 17 आहे. 16 होते, 16चे 17 झाले. 17वा देश जो झाला जो लाओस ऍड झाला यावर्षी. त्यात सर्वात अलीकडील बैठक सप्टेंबर 2025 मध्ये चीनमधील तियानजिन येथे झाली. SCOचे व्यवस्थापन राज्य प्रमुख परिषदेद्वारे केले जाते. ते त्याची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, जी वर्षातून एकदा बैठक घेते. या संघटनेच्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी रॅट्स देखील आहे. यस, आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. SCO झालं. आणि नेक्स्ट आहे, आणि कंबाईनला येणारे फेवरेट प्रश्नांपैकी एक लक्षात ठेवायचे. कंबाईनला असे प्रश्न येण्याचे 100% चान्सेस असतात. आदिवासी भाषांसाठी AI अनुवादक, ट्रान्सलेटर. आदिवानी असं विचारलं जाऊ शकतो की आदिवासी भाषांतर करण्यासाठी कुठलं AI आपल्या बघू शकतो, मॉडेल आहे, आता मॉड्यूल आहे, दॅट इज आदिवानी AI पावर ट्रांसलेटर टूल, वृद्ध भाषा मॉडल की दिशा में बढ़ते हुए. यस, आदिवासी जिल्ह्यांमध्ये संवाद आणि क्षमता निर्मिती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले AI संचालित अनुवादक आदिवानीचे बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे. आदिवानीचे बीटा आवृत्ती. उद्देश काय? हिंदी, इंग्रजी आणि 6 आदिवासी भाषांमध्ये भाषण आणि मजकूर अनुवादित करा. म्हणजे कुठलं 6 भाषेचे आदिवासी? भिल्ली, मुंडारी, गोंडी, संताली, कुई, गारो.
हे सगळे जे 6 भाषा आहेत ते बघू शकता अनुवादित होणार आहे. AI मॉडेल आणि लक्ष्य वापर, कमी संसाधन भाषांसाठी अनुकूलित NLLB, नो नो लँग्वेज लेफ्ट बिहाइंड आणि इंडी कॉन्ट्रास्ट टू झेड आधारीवर आहे. 1,00,000 गाव आणि 20,00,000 स्वयंसेवकांना व्यापणाऱ्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये देशव्यापी श्रमता निर्मिती उपक्रम आदी कर्मयोगीद्वारे चाचणी केली जाते. लक्षात ठेवायचं आहे आदिवाणी ॲप जे आहे, जे आदिवासी भाषांमधील बघू शकता की 6 जे आदिवासी भाषा आहेत त्यांचा अनुवादक म्हणून जे काम करणार आहे ते आदिवाणी, लक्षात ठेवा. अजून बघूया त्याच्यासाठी एक आलेलं की आपल्याला माहीतच असेल की कुंभमेळा झाला, महाकुंभ झाला, तिथं पण एक उत्तर प्रदेश सरकारने भाषिणी करून जे ॲप आणलेलं आहे, म्हणजे भाषिणीद्वारे बऱ्याच, कारण कुंभमेळ्यात नुसते नॉर्थ इंडियन्स नाही गेलेत ना, साऊथमधनं पण गेलेत, महाराष्ट्रामधनं पण गेलेत, बरेच लोक फॉरेनमधनं पण गेलेत. मग त्यांना कुठेतरी लँग्वेज यूज झालं पाहिजे म्हणून भाषिणी करून एक जी ॲप आहे ते यूज केलेलं असेल, वेगवेगळ्या भाषांमध्ये ते प्रोव्हाइड करतं, त्याबद्दल जाणून घ्या. भाषिणी भारतासाठी भाषा इंटरफेस, राष्ट्रीय भाषा भाषांतर अभियान म्हणून भाषिणी डिजिटल इंडिया अंतर्गत अनेक भारतीय भाषांमध्ये डिजिटल सामग्री आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया वापरते. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया मिशन भाषिणी विभागाद्वारे हे अंमलात आणले. उद्देश काय? 22+ भारतीय भाषांमध्ये भाषांतर प्रदान करते, डिजिटल समावेश आणि सुलभतेला प्रोत्साहन देते. भाषिणीचा उद्देश भारतातील भाषिक स्पेक्ट्रममध्ये डिजिटल सामग्री आणि सेवांमध्ये प्रवेश लोकशाहीकरण करणे आहे. अनुप्रयोग कसा होतो? मजकूर, व्हिडिओ, दस्तऐवज, वेब सामग्री आणि रिअल टाइम भाषणाचे भाषांतर सक्षम करते. बहुभाषिक प्रवेश आणि समावेशकता सुनिश्चित करते. सरकारी प्लॅटफॉर्मसह एकत्रीकरण. सामग्री भाषांतरांसाठी ई-श्रम, ई-ग्राम स्वराज्य, CPJ, RAMS, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोग UGC सह एकत्रित ते बनवलेलं झाल्याने भाषिणी ॲप भरपूर महत्त्वाचा इंटरफेस आहे. डायरेक्टली बघू शकता. आपण नेक्स्ट न्यूजकडे जायचं आहे, कारण आपल्याला जास्त न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघू शकता, जर करंट अफेअर्स जर बघितलं तर भरपूरच सारा डेटा असतो. 50, 60, 70 न्यूज असतात आणि पूर्ण जर महिन्याभराची मॅगझिन झाली तर 70, 100-150 पानं असतात. पण तेवढं खरंच वाचण्याची गरज आहे का? तर नाही. तर काय गोष्टी त्या महिन्यातल्या इम्पॉर्टंट असतात तेच वाचायचं आहे, कारण येणारी जे पुढचं सरळ सेवेच्या पण परीक्षा आहे तिथं पण डिरेक्टली तुम्हाला हे सगळं कामाला येणार आहे. सेरिबो स्वदेशी मेंदू निदान साधन. भारताने सेरिबो हे एक स्वदेशी हाताने पकडता येणारे निदान उपकरण विकसित केले आहे, जे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीज शोधण्यासाठी वापरले जाते. ज्याचा उद्देश लवकर निदान आणि रुग्णांचे परिणाम सुधारणे आहे, विशेषतः ग्रामीण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये. बघू शकता की ब्रेन हे जे आहे, सेरिबोचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेले ते इलेक्ट्रॉनिकल ब्लीडिंग आणि एडिमा शोधण्यासाठी मशीन लर्निंगसह प्रगत जवळ इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी वापरते. 1 मिनिटात परिणाम प्रदान करते, म्हणजे इतकं फास्ट आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे जलद निदान शक्य होते. स्वदेशी मेंदू निदान. बघू शकता, मेंदू निदान साधन आहे, दॅट इज सेरिब्रो. फक्त हेच लक्षात ठेवायचे की स्वदेशी मेंदू निदान साधन काय आहे, त्याचं नाव काय, तर सेरिब्रो. हे आक्रमक नसलेले आणि रेडिएशन मुक्त आहे, जे बाळांना, गर्भपात महिलांना आणि वारंवार वापरण्यासाठी सुरक्षित आहे. वापरकर्ते अनुकूल, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना सोप्या अर्थ लावण्यासाठी रंग कोडेड आउटपुट देते. हे पोर्टेबल आहे आणि रुग्णवाहिका, ट्रॉमा सेंटर, ग्रामीण क्लिनिक आणि आपत्ती प्रतिसाद युनिटसाठी डिझाईन केलेले आहे, जिथे CT स्कॅन किंवा MRI स्कॅनिंगचे प्रवेश मर्यादित आहे. म्हणजे जिथं हे अवेलेबल नाही तिथं बघू शकता सेरिब्रो हे आपण वापरू शकतो. किंमत काय? संसाधन मर्यादित. सेटिंग्समध्ये CT स्कॅनसाठी एक परवडणारा पर्याय प्रदान करते. सेरिब्रो खोल ऊतींचे मूल्यांकन करण्यासाठी CT स्कॅनला पूरक आहे, परंतु ते बदलत नाही. ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीज TBI ही बाह्य शक्तीमुळे होणारी मेंदूची हानी आहे. सौम्य TBI तात्पुरते विचार, हालचाल किंवा वर्तनावर परिणाम करतात, तर गंभीर TBI मुळे कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू होऊ शकतो. हे फक्त डिस्क्रिप्शन आहे. लक्षात ठेवायचं आहे की स्वदेशी बनावटीचं जे आहे इट इज सेरिब्रो. नेक्स्ट जे आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर जॉग्रफी ऑल्सो. विक्रम 32 बिट मायक्रो प्रोसेसर आणि सेमिकॉन इंडिया 2025. जॉग्रफी असेल, सायन्सच्या दृष्टिकोनातनं ते भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे.
सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये भारताच्या पंतप्रधानांना मेड इन इंडिया विक्रम 32 बीट लॉन्च व्हेकल ग्रेड मायक्रो प्रोसेसर सादर करण्यात आला. सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये विक्रम 32 काय हा मायक्रो प्रोसेसर आहे, लक्षात ठेवायचं. मायक्रो प्रोसेसर म्हणजे जर तुम्ही कम्प्युटर वापरला असाल i3, i5, i9 हे सगळे काय ह्याचे जे चिप्स असतात त्यालाच मायक्रो प्रोसेसर बोलतो. त्याच्याने स्पीड वाढते, एक व्हेरियंट आपल्याला वाढतो. जर तुम्ही टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंडचे असणार तर तुम्हाला लक्षात येईल पूर्ण. चला, जो सेमीकंडक्टर स्वावलंबन एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विक्रम 3201 आणि विक्रम 3201 हे इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर अँड सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड यांनी कल्पना 3201 ओपन सोर्स सॉफ्टवेअर टूलसह काम करण्यासाठी डिझाईन केलेले 32 बीट मायक्रो प्रोसेसर सोबत विकसित केले आहे. म्हणजे विक्रम बरोबर कल्पना देखील विकसित केलेलं आहे. विक्रम 3201 आपल्याला माहित असेल की इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधनं हे केलेलं आहे आणि चंदीगड इकडं कल्पना 3201 मायक्रो प्रोसेसर चिप बनवण्यात आलेली आहे. हे 2009 पासून इस्रोच्या लॉन्च व्हेकल एव्हिओनिक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या 16 बीट विक्रम 1601 ची प्रगत आवृत्ती आहे. हे अंतराळ उड्डाण अनुप्रयोगासाठी डिझाईन केलेले आहे, जे 55 डिग्री ते 125 डिग्री सेल्सिअसच्या अति तापमानाचा सामना करण्यास सक्षम आहे. विक्रम 3201 चे अंतराळातील प्रारंभिक प्रमाणीकरण स्पॅडीएक्स मशीन PSLV-C60 मशीनसह प्राप्त झाले, जे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी विश्वासार्हता सिद्ध करते. यात कस्टम इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आहे, जे ADA प्रोग्रॅमिंग भाषेसाठी तयार केले आहे, जे सुरक्षा महत्त्वाच्या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ते फ्लोटिंग पॉईंट गणनासारखी जटिल कामे हाताळण्यास देखील सूक्ष्म आहे. हे लॉन्च वाहनासाठी नॅव्हिगेशन मार्गदर्शन हे फक्त डिस्क्रिप्शन आहे. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, विक्रम 32 म्हणजे 3201 आणि कल्पना 3201 हे मायक्रो प्रोसेसर आपण डेव्हलप केलेले आहे. येस, आणि ह्यालाच आपण सेमिकॉन इंडियाबद्दल जाणून घेऊया. सेमिकॉन इंडियामध्ये जे झालं ते बघू शकता. मायक्रो प्रोसेसर आहे विक्रम 3201 SCM आणि हे कल्पना 3201. येस, सेमिकॉन इंडिया झालं, त्याच्यातच हे आपल्याला जाहीर करण्यात आलं ना. मग सेमिकॉन इंडियाची थीम काय होती? थीम होती बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस. म्हणजे भारताला नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस, कारण आपण तर मॅक्झिमम चिप तैवान आणि चायना इकडून सगळं आपण बघू शकता इम्पोर्ट करतोय. म्हणून फक्त आपण काय करतो, इम्पोर्ट करून इथे असेंबल करतो. पण आपल्या देशात पण मेड इन इंडिया झालं पाहिजे. तेच कुठेतरी बघू शकता ती थीम त्याच्यावर आधारित आहे. बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस. इंडिया सेमीकंडक्टर मिशन द्वारे राबवण्यात येणारे सेमिकॉन इंडिया प्रोग्राम चिप डिझाईन, पॅकेजिंग अँड फॅब्रिकेशन मधील भारताचे वाढते क्षमताचे प्रदर्शन करतो. हे जागतिक सहकार्य, संशोधन, व्यापारीकरण, कौशल्य विकास आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारताचे स्थान मजबूत करते. नेक्स्ट न्यूज महत्वाचा, भरपूर सारा ह्याच्यावर कमेंट पण आलेत. GST कम हुआ, ये सस्ता हुआ, वो सस्ता हुआ. पण खरंच असं काय झालेलं आहे का? प्राइस राईज झाली आहे. GST कमी जरी झाली तरी प्राइस राईज झालेली आहे. जे पदार्थ 40,000 रुपयाला भेटत होते तेच 45,000 केलेत आणि GST कमी करून देतात. म्हणजे जो पहिले 46-47,000 रुपयाला तुम्हाला पडायचा तोच प्रोडक्ट 50ला पडतोय, कारण बेसिक प्राइस तर वाढवलेली आहे. पण GST 2.0 आपण जाणून घेऊया की काय प्रकार आहे. कारण पूर्वी GST 1 होता, त्याच्यात आपण बघू शकता 0, 5, 12, 18 आणि 28 असे 5 स्लॅब होते. आता किती ठेवलेत ते पण आपण बघूया. आता GST 2.0 मोठा रिफॉर्म आलेला आहे. GST 2.0 पुढील पिढीतील सुधारणासह 56व्या वस्तू आणि सेवा कर परिषदेने कर व्यवस्था नागरिक केंद्रित करण्यासाठी, शेती, आरोग्य, उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता सुधारणा करण्यासाठी पुढील पिढीतील सुधारणासह GST 2.0 सादर केले आहे. सेवांवरील GST दरांमध्ये बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू केले जातील. 22 सप्टेंबर पासून लागू झालेले आहे. GST 2.0 अंतर्गत प्रमुख कर सुधारणा काय आहेत? सरलीकृत GST रचना. GST 2.0 मध्ये 4 स्लॅब आहेत, 5, 12, 18, 28 जे पहिले पण होते. 2 स्लॅब सिस्टीम, 5 मेरिट रेट आणि इतरांसाठी 18 स्टँडर्ड रेटने बदलते. तसेच तंबाखू आणि पान मसाला सारखे लक्झरी, पाप आणि डिमेरिटवर 40% डिमेरिट रेट. म्हणजे बघू शकता हे GST तर आहे आणि जे चैनी खैनीच्या वस्तू आहेत ते 40% मारले. म्हणजे व्हेकल पण जे आहे एकदम स्पोर्ट्स व्हेकल तुम्ही घेणार तर 40% कर, म्हणजे ती कुठेतरी महाग झाले. आणि बाकीचे कुठेतरी कमी CCच्या बाईक्स असतील, आपले व्हेकल्स असतील, फॅमिली कार्स असतील, ते थोडंफार स्वस्त झालेले आपल्याला दिसतात. अत्यावश्यक वस्तूंसाठी कर सवलत. वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवर पूर्ण GST सूट. अति उच्च तापमान, दूध, पनीर, भारतीय ब्रेड सारख्या आवश्यक वस्तूंवर आता 0 GST. व्हेरी गुड. ग्राहकोपयोगी वस्तू, छोट्या कार, TV, एअर कंडिशनर, सिमेंट, ऑटो पोर्ट्सवर GST 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
अक्षय ऊर्जा उपकरणावरील GST 12% वरून 5% करण्यात आलेला आहे. या कपातीमुळे उत्पादनाला चालना मिळेल, हरित ऊर्जा स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि देशांतर्गत मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. यस. आणि हे बघू शकता नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स आहेत. CO बिग ऑन डेली एसेन्शियल्स, रिलीफ हेल्थकेअर, अफोर्डेबल एज्युकेशनवर तर बघू शकता नील केलेलं आहे. जेवढे बघू शकता मॅप्स, चार्ट्स, ग्लोब्स, पेन्सिल, शार्पनर्स, एक्सरसाइज बुक्स, इरेझर या सगळ्यांवर जे GST होतं ते 0 करून टाकलेलं आहे. मग ते कुठेतरी स्वस्त झालं पाहिजेत. पण आता हे लोक काय करतील माहिती आहे काय, मॅन्युफॅक्चरर लोक त्याचा रेटच वाढवून टाकतील. येस, असं हे आहे. इंडिव्हिज्युअल अँड लाईफ इन्शुरन्सवर पण 0 झालेला आहे. लक्षात ठेवायचं, एज्युकेशनवर 0 झालेलं आहे, इंडिव्हिज्युअल लाईफ इन्शुरन्सवर 0 झालेला आहे, अजून बाकी नील कशात नाही आहे. बाकी जे सगळे आहेत, एअर कंडिशनरवर 28वरून 18 झाले, टेलिव्हिजनवर पण 28-18, प्रोजेक्टर, वॉशिंग मशीन 28वरून 18. पेट्रोल आणि हे बघू शकता जे गाडी आहेत त्याच्यावर पण सेम आहे. आणि जे स्पोर्ट्स बाईक आहेत 40% आहे. GST मध्ये 2 प्रकार आहे. ड्युएल टॅक्स सिस्टम आहे आपल्या भारतात. इंटिग्रेटेड टॅक्स सिस्टम नाही, ड्युएल टॅक्स सिस्टम आहे. त्यालाच बोलतो स्टेट टॅक्स, सेंट्रल टॅक्स. स्टेट म्हणजे जे वॅट बीट हे सगळे येत होते, ऑक्ट्रा बिक्ट्रा आणि ह्याच्यात सर्व सर्व्हिस टॅक्स, ॲडिशनल कस्टम ड्युटी, आता GST अंतर्गत सर्व आपलं होताना बघतात. चला नेक्स्ट आणि भरपूर महत्त्वाचा, IgM सर्वात मोठा मानवी अँटीबॉडी. माणसांमध्ये या ह्युमनमध्ये सर्वात मोठा अँटीबॉडी कुठली, जर हा प्रश्न सायन्समध्ये आला तर लक्षात ठेवायचा, तो सायन्सचा नसून करंट अफेअर्समध्ये प्रश्न होता. IgM. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठा अँटीबॉडी IgM जीवाणूंना मारत नाही तर त्यांच्या विषारी पदार्थांना कडक करून त्यांना निष्क्रिय करते. या नवीन शोधामुळे कठीण जीवाणू संसर्गासाठी पुढील पिढीतील उपचारांवर विकास होऊ शकतो. इम्युनोग्लोबिन M बदल. IgMचा फुल फॉर्म काय आहे? दॅट इज इम्युनोग्लोब्युलिन M. IgM हा संसर्ग दरम्यान तयार होणारा पहिला अँटीबॉडी आहे जो लवकर बचावासाठी महत्त्वाचा आहे. जसंच तुम्हाला काहीतरी संसर्ग झाला तर आपण बघू शकता की IgM ही अँटीबॉडी आपल्या बघू शकता शरीरात बनते. IgM ही अँटीबॉडी शरीरात बनते आणि तो काम करायला सुरुवात करतो. पेंटामेरिक 5 अँटीबॉडी युनिट्स जोडलेले संरचनेत त्याची उच्च बंधन क्षमता आहे आणि मर्यादित ऊतीचा प्रवेश असून ही तटस्थीकरण, पूरक सक्रियकरण आणि एकत्रीकरणात प्रभावी आहे. इम्युनोग्लोबिन अँटीबॉडीज हे पांढऱ्या रक्तपेशी, B लिम्फोसाइट्स आणि प्लाझ्मा पेशीद्वारे उत्पादित ग्लायकोप्रोटीन आहेत जे बॅक्टेरिया, विषाणू आणि विषारी पदार्थ सारख्या रोगजनकांना ओळखतात. हे सगळं लक्षात नका ठेवू. लक्षात ठेवायचं आहे की सर्वात मोठी मानवी अँटीबॉडी कुठली आहे तर ते लक्षात ठेवा. भाई 1 मिनिट. चला अजून जाणून घेऊया याच्याबद्दल. यंत्रणा काय? IgM बॅक्टेरियाच्या विषारी पदार्थासाठी यांत्रिक ब्रेस म्हणून काम करते. अभ्यासात फिनेगोल्डिया मॅग्ना या बॅक्टेरियापासून प्रोटीन L आढळतात जे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये व्यत्यय आणते. यस, इम्युनिटी बूस्टर सारखं काम करते. सिंगल मॉलिक्युल स्पोर स्पेक्ट्रोस्कॉपी वापरून संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा IgM प्रोटीन Lशी बांधले जाते तेव्हा ते विषाला तुटण्यास अधिक प्रतिरोधक बनवते. म्हणजे जर विष असेल तर त्याला डिरेक्टली आपण बघू शकता कडक करून विनाश करतो सीधा. त्याचा मोठा आकार आणि अनेक बंधनस्थळे IgMला एकाच वेळी विषावर अनेक बिंदूंना गुंतवून ठेवतात ज्यामुळे ते स्थिर होते. हे वैशिष्ट्य लहान अँटीबॉडीजमध्ये अनुपस्थित आहे. परिणाम एकाग्रतेवर अवलंबून आहे. उच्च IgM पातळी मजबूत संरक्षण प्रदान करते. महत्त्व काय? हा शोध अँटीबॉडीजला केवळ रासायनिक बंधनकारक नसून यांत्रिक मॉड्युलर म्हणून पुन्हा परिभाषित करतो आणि प्रतिजैविकांना पूरक म्हणून IgM आधारित उपचारांसाठी मार्ग उघडतो, विशेषतः प्रतिरोधक संसर्गाद्वारे. आणि या अंतर्गत बघू शकता 1 ते 15 सप्टेंबरचा आपण करंट अफेअर्स पूर्ण कव्हर केलेले आहे. पूर्णपेक्षा जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तेच. आता महत्त्वाचे टॉपिक्स आपण बघू शकता की 10-12 घेऊन येतो आणि महिन्याला 10-12चे म्हणजे 24-25 टॉपिक आपण घेऊन येतो आणि ते 24-25 टॉपिक प्रत्येक महिन्याचे आहे. असे 10 महिन्याचे जर करंट अफेअर्स केले तर 250 टॉपिक्स आहेत आणि 250 टॉपिक्समधून मी हमखास सांगतो 5-6 प्रश्न आपले होऊन जातात हमखास. म्हणजे या 250 टॉपिक आणि जे एकदम छोटे छोटे टॉपिक आहेत की जे 1 डे तुम्ही रिव्हिजन करू शकता असे जे टॉपिक आहे आणि कमी पानात जे आहे आणि एकदम डिटेल ओरिएंटेड आहे की डिरेक्टली प्रश्न येऊ शकतो असं आपण करतोय. उद्याच्या लेक्चरला ह्याच्या पुढचाच लेक्चर कंटिन्यू करू म्हणजे सप्टेंबरच्या पुढचा 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरचा. कारण
थोडंफार थिअरी आपण करून घेऊया, कारण एक्झाम 1 महिन्यावर आली आहे आणि कुठेतरी पोरं आता रिव्हिजन मोडवर गेलेले आहेत. म्हणून हे सगळं आपण पहिले संपवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग एंडला कसं आहे की थोडंफार आपण मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत MCQ लेवलवर ते आपण मग डिस्कस करू शकतो. आजचा आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या भेटू.